जय भीम जय संविधान. आज व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे. मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय कारण का या देशाची आज परिस्थिती एवढी बेकट चाललेली आहे. आज गोरगरीब आम्ही लोक काय करणार ह्याचे विचार पडले. कारण आपल्यामध्येच एकता नाही आहे. आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकटे बाळासाहेबच ते आपल्या घराण्याची उंची भराणी त्यांची मारायची पूर्ण प्रतिज्ञा चालूच आहे. ती उंची भराणी मारणारच, तुम्ही किती एकत्र आलात नाही तरी. कारण ते विकले जात नाही कधी आणि विकणार देखील नाही. कारण डॉक्टर आंबेडकरांनी कधीच कोणाला विकलं नाही आपल्याला. कारण ते हमेशा लढत होते आपल्यासाठी. तसेच प्रकाश आंबेडकर साहेब हे देखील लढत आहेत. यांना सर्वांना आज आपण त्यांना पाठिंबा द्यायची गरज आहे अति. कारण का जर आपण गप्पच राहिलो तर विकलो गेलो तर कदाचित जे कमरेला झाडू आणि गळ्यात मटका हीच पूर्ण परिस्थिती आपल्यामध्ये आणण्याचं जर आली तर ह्याला जबाबदार आपणच असणार. कारण का किती कुठल्याही पक्षातून काम केलं पण जेव्हा समाजावरती अन्याय होतो, या समाजावरती अन्याय झाल्यावरती त्यावेळेस तरी आपण एकत्र आलंच पाहिजे. आता परवाच्या मुलाखतमध्ये रामदास आठवले साहेब म्हणतात का बाळासाहेबांनी का महाराष्ट्राचं त्यांनी कार्य आपल्या हातात घ्यावं, मी त्यांच्या पाठीवर आहे. मग मला त्यांना एवढं साहेबांना सांगायचं आहे, साहेब तुम्ही एवढ्या वर्ष प्रत्येक पक्षामध्ये जात होतात, काँग्रेसमध्ये गेलात, शिवसेनामध्ये गेलात, आजपर्यंत तुमच्या जनतेचं काय भलं केलं का? ते सोडा विचार काही, पण आत्ता तर मला असं वाटतंय माझ्यासारख्याची सामान्य माणसाची तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे का तुम्ही सर्व राग रोष सर्व दूर करा आणि वंचितमध्ये येऊन या आपल्या पक्षाला मोठं करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ही मला तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. कारण का जो तो आमच्यावरतीच वार करायला तयार आहे. कारण का आम्ही बुद्धांकडे बोललो म्हणून आम्ही शांत आहोत. नाहीतर आज आम्ही काही अशिक्षित लोक असताना देखील जे आमच्या पूर्वजांनी जो अशिक्षित लोकांनी जो इतिहास घडवला तो इतिहास घडवायला आम्हाला वेळ लागणार नाही. कारण शिकलेले विकले जातात ना अशिक्षित देशासाठी लढतात हे सर्वांना माहिती आहे. तर मला सर्वांना आग्रहाची विनंती आहे, सर्वांनी एकत्र यावं आणि बाळासाहेबांना मोठं करावं ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. जय भीम जय संविधान जय शिवराया.